12 ज्योतिर्लिंगापैकी असले 5वे वैजनाथ ज्योतिर्लिंग आणि या ठिकाणी पाहिजे NSG नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या वतीने या ठिकाणी पाहणी करण्यात आली होती. नेमकी कसली पाहणी, कोणती पाहणी होती, नेमकी कोणत्या सुरक्षा संदर्भात पाहणी केली, या संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी वैजनाथ देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल? NSG नॅशनल या सिक्युरिटी वतीने आपल्या इथं सिंधू मंदिरची पाहणी करण्यात आली होती. कशा पद्धतीने पाहणी आली, काय विषय होता नेमका? नॅशनल सिक्युरिटी गार्डची पाहणी पथक या ठिकाणी आलं होतं आणि त्या पथकाने या ठिकाणी सर्व मंदिर परिसराची पाहणी केली. यामध्ये त्यांच्या पाहणीचा उद्देश असा होता की हे मर्मस्थळ अनेक वर्षापासून थ्रेटवर आहे, अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं भारत सरकारच्या इंटेलिजन्स ब्युरोनं त्या ठिकाणी गृह मंत्रालयाला त्या ठिकाणी काहीतरी सूचना केल्या आणि गृह मंत्रालयाने त्यांना या ठिकाणी पाहणीसाठी पाठवलं होतं. तर या ठिकाणी आपल्या जिल्हाधिकारी साहेबांनी देवस्थान ट्रस्टला आणि इथल्या पोलीस स्टेशनला या ठिकाणी या पथकाला सुरक्षा व्यवस्था आणि देवस्थान ट्रस्टनं त्यांना सर्व माहिती या ठिकाणी द्यावी यासाठी आम्हाला पत्रही लिहिलं होतं. आणि त्यामध्ये जे NSGचे प्रमुख कमांडर या ठिकाणी आणि पथक आलं होतं, त्यांना सबंध मंदिर परिसर आम्ही फिरून दाखवला आणि त्या ठिकाणी त्यांना एंट्री कुठं आहेत, एमर्जन्सी एक्झिट कुठं आहेत आणि तशी आणीबाणीची परिस्थिती झाली तर या मंदिर परिसरातील सर्व गोष्टी कोणानं कोणा त्यांना अवगत करायचा होता, जेणेकरून कधी अशी परिस्थिती आली तर त्या ठिकाणी NSG डायरेक्ट या ठिकाणी येऊन कमी वेळामध्ये या ठिकाणच्या परिस्थितीला कंट्रोल करण्याच्या दृष्टीनं हे पथक या ठिकाणी पाहणीसाठी आलं होतं. खरं पाहिलं तर पाहिलं तर मोठ्या संख्येने महाशिवरात्र असेल किंवा श्रावण महिन्यामध्ये भाविक जे राज्यातून अनेक राज्यातून मोठ्या संख्येने येत असतात. खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक राज्यातून देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक ज्योतिर्लिंगाचं स्थान असल्यामुळे दर्शनाला येतात आणि अशा ठिकाणी हिंदू समाज जो जगामध्ये आहे तिथली सुद्धा लोक या ठिकाणी दर्शनाला येतात आणि अशा ठिकाणी हे थ्रेटवर असल्यामुळं याच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न त्या ठिकाणी आहे. जसं की आपल्याला या ठिकाणी पोलीस यंत्रणा 24 तास आपल्याकडे सुरक्षा व्यवस्था आहे. मंदिराचे प्रायव्हेट सुरक्षा गार्ड आपण या ठिकाणी लावलेले आहेत. परंतु अतिरेक्यांच्या कारवायाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कुठलीही गोष्ट अशी घडली असेल तर ते अतिरेकी या ठिकाणी कुठली गोष्ट घटना घडवत असतील तर त्यांना न्यूट्रलाइज करणे हा एक महत्त्वाचा भाग असतो आणि ते लवकरात लवकर न्यूट्रलाइज करणे, जेणेकरून भाविकांच्या कुठल्याही जीविताला धोका होऊ नये अशा पद्धतीनं कमीत कमी वेळामध्ये हे सिच्युएशन कंट्रोलमध्ये आणण्यासाठी NSGनं या ठिकाणी पाहणी केली. खरं तर आपल्या देवल कमिटीच्या वतीने या ठिकाणी अनेक CCTV कॅमेरे देखील लावण्यात आलेले आहेत. किती कॅमेरे आहेत नेमके सुरक्षा संदर्भात? आता या परिसरामध्ये 125 कॅमेरे आपण लावलेले आहेत. त्यांचा 3 आठवड्यापेक्षा जास्त काळ या ठिकाणी रेकॉर्डिंग होतं आणि म्हणून संपूर्ण कोणा ना कोणा CCTV कॅमेऱ्यांनी कव्हर केलेला आहे. परंतु त्यांचं CCTV कॅमेरा जे आमच्या ऑफिसमध्ये आहे तिथून ऑब्झर्वेशन आहे. तर त्यांची एक सूचना व्हर्बली म्हणजे तोंडी त्यांनी असं म्हणाले होते, की ही कंट्रोल रूम कुठेतरी थोडीशी बाहेरच्या आउटस्कट्सला असावी. कारण अतिरेक्यांच्या पार्श्वभूमीवर जर मंदिरामध्ये काही गोष्ट घडली आणि ते लोक घुसले, तर हे सगळं ऑब्झर्वेशन त्या लोकांच्या हाती जाऊ नये, अशा पद्धतीची सुद्धा व्यवस्था त्यांच्या बोलण्यातून अपेक्षित आहे, असं आम्हाला जाणवलं. या ठिकाणी पाहिलं तर मंदिरचा जो वरचा भाग आहे त्या ठिकाणी ते टीम गेली होती. आपण स्वतः त्यांच्यासोबत होतो. नेमकं काय पाहणी केली त्यांनी? आता काय असतं, की कुठलेही अतिरेकी आले तर त्यांच्या बोलण्यातून असं येत होतं, की उंचावरल्या जागा आम्हाला पाहायच्यात. म्हणजे उंचात उंच कुठं आपला भाग आहे आणि किती आपल्याला जाता येतं. तर मग आता वरचा परिसर सगळा अडगळीला आहे, वैद्यनाथ मंदिराच्या वरचा परिसर. मग ते उघडून आम्ही पार पूर्वेच्या दरवाजाच्या अगदी उंचावर जाऊन त्या ठिकाणी बघितलं. तर अनेक दरवाजे जुन्या काळचे दगडी दरवाजे आहेत. तर त्यांच्या बोलण्यातून असं येत होतं, की बा इथं ऑब्स्टॅकल असले पाहिजे. कारण अशी काही घटना घडली आणि वरी कोणी अडगळीला गेलं, तर एकदम हायेस्ट पॉइंटवर जाऊन लोकं टार्गेट करत असतात. म्हणजे खालच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाविक असतील तर त्याला टार्गेट करणं सोपं जातं. तर अशा ठिकाणी जाण्यासाठी कुठेतरी मध्ये मज्जाव असावा आणि कुठेतरी मध्ये जे दरवाजे अनेक ठिकाणी आहेत, त्याला कुठेतरी तुम्ही ऑब्स्टॅकल या ठिकाणी असलं पाहिजे, असं त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. या ठिकाणी आपल्याला काही सूचना त्यांनी काही दिल्या का मग ह्या संदर्भात अजून काही? नाही, ते आता चर्चा आमच्याशी करत होते, परंतु या सगळ्या सूचना किंवा काय जे म्हणायचंय त्यांना, ते केंद्र सरकारला किंवा गृह मंत्रालयाला त्यांचा रिपोर्ट ते देत असावेत, असं त्यांच्या बोलण्यातून मला लक्षात येत होतं.
आम्हाला तर चर्चा केली त्यांनी, की बाबा हे इथं असं आहे, तिथं तसं आहे, ते कसं करावं किंवा इथं कसं असलं पाहिजे. परंतु डायरेक्ट सूचना त्यांनी आम्हाला काही अशा आहे, असं करा, तसं करा, अशा काही दिलेल्या नाहीत. परंतु ते केंद्र सरकारच्या होम डिपार्टमेंटला निश्चितपणानं याचा रिपोर्ट सादर करत असतात, असं त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. त्यांनी आपल्याकडे एखादं पत्र पण दिलेलं आहे. नेमकं काय पत्र आहे? त्या पत्रामध्ये काय उल्लेख केलेला आहे नेमका? नाही, त्या पत्रामध्ये जे गृह मंत्रालयाने पत्र कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही येणारी जी टीम आहे, त्यांना वैद्यनाथ मंदिराचा संपूर्ण परिसर त्या ठिकाणी आपण दाखवावा आणि त्यांना जी सुरक्षा व्यवस्था लागते, तसं परळीच्या शहर पोलीस स्टेशनला त्यांनी तसंही पत्र त्याच्यामध्ये उल्लेख आहे, की बा पोलीस यंत्रणेने या टीमला त्या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये पाहणी करत असताना सुरक्षा व्यवस्था द्यावी, अशा पद्धतीच्या सूचना त्या पत्रामध्ये होत्या. तर आपण बघू शकतो या ठिकाणी एनएसजी टीमने संपूर्ण पाहणी केलेली आहे. त्यांना काही म्हणजे प्रशासनाच्या काही सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. कॅमेरापर्सन विकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, टीव्ही 9 मराठी, परळी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.